तुम्ही दिवसातनं किती वेळेला पाजता हे तुमच्या अंडरवेअरने सांगितलं तर तुम्ही म्हणाल छे काहीतरी काय. हो, हे खरंय. आता तुमची अंडरवेअर तुम्ही दिवसात किती वेळेला पाजता हे मोजू शकणार आहे. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या संशोधकांनी हे स्मार्ट अंडरवेअर तयार केले. पाजल्यानंतर बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनला ट्रॅक करून आपण दिवसभरात किती वेळेला पाजतो हे संशोधक शोधणार आहेत. तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही. तर संशोधकांच्या माहितीनुसार पादेचं मोजमाप करणारी ही अंडरवेअर पहिलं वेअरेबल डिव्हाइस आहे. ही अंडरवेअर संशोधकांना लोक प्रत्यक्षात किती वेळेला पाजतात याचा अभ्यास करण्यात खूप मदत करणार आहे. तर संशोधकांनी एक वेअरेबल डिव्हाइस तयार केलं जे अंडरवेअरला सहज जोडता येतं आणि 24 तास पोटातील गॅसच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्सचा वापर करतं. UMTच्या वेबसाईटवर मला याबाबत अधिक माहिती मिळाली. बायोसेन्सर्स आणि बायो इलेक्ट्रॉनिक्स एक्स मध्ये प्रकाशित अभ्यासात असं आढळून आलंय की निरोगी प्रौढ व्यक्ती दिवसातून सरासरी 32 वेळेला पाजतात. वैद्यकीय साहित्यात माणूस दिवसभरामध्ये साधारणतः 14 वेळेला पाजतो असं सांगण्यात आलंय. याचा अर्थ माणूस दुपटीपेक्षा जास्त पाजतो असं संशोधकांना लक्षात आलंय. यात काहींचं प्रमाण दिवसातून फक्त 4 वेळेला तर काहींचं तब्बल 59 वेळेला असल्याचं दिसून आलं. डॉक्टर हॉल म्हणतात याचा विचार एखाद्या कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर सारखा करा, पण हा आतड्याच्या गॅससाठी आहे. या डिव्हाइसने इन्युलिन एक प्रोबायोटिक फायबर खाल्ल्यानंतर वाढलेली हायड्रोजनची निर्मिती 94.7% यशस्वीरित्या शोधून काढली. संशोधक पुढे लिहितात, बहुतेक लोकांमध्ये पादेत प्रामुख्याने हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन असतो. काही लोकांमध्ये या गॅसमध्ये मिथेन देखील असतो. हायड्रोजन हा केवळ आतड्यातील सूक्ष्मजीवांद्वारे तयार केला जात असल्याने गॅसमधील हायड्रोजन मोजल्यास आतड्यातील मायक्रोबायोम आहारातील घटकांचे कधी आणि किती सक्रियपणे फर्मेंटिंग करतात याची माहिती संशोधकांना मिळेल. तर हॉल लॅब आता ह्यूमन फ्लॅटस ॲटलास सुरू करते. हा प्रकल्प शेकडो लोकांच्या मदतीने दिवस आणि रात्र पाजण्याच्या पॅटर्नचं अचूक मोजमाप करण्यासाठी स्मार्ट अंडरवेअरचा वापर करेल आणि त्या पॅटर्नचा आहार आणि मायक्रोबायोमच्या रचनेशी संबंध जोडेल. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नॉर्मल कॅटेगरीमध्ये आहात की हायपर प्रोड्युसर? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब करा तब्येत पाणी.